समजा तुम्ही एका मोठ्या कंपनीत मॅनेजर आहात आणि एक दिवस अचानक मालकाचा मुलगा येतो आणि सांगतो दर महिन्याला एक ठराविक रक्कम कंपनीच्या खात्यात टाका नाहीतर नोकरी गेली. आता हे ऐकून तुम्हाला काय वाटेल? राग येईल, भीती वाटेल की मालकाचा मुलगा आहे काय करणार असं म्हणत तुम्ही गप्प बसाल. बरं, असंच काहीसं आज महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या मंत्री आणि आमदारांना वाटतंय. कारण खासदार पार्थ पवार यांनी थेट पक्षाच्या मंत्र्यांना आणि आमदारांना आदेश दिलेत की पक्ष चालवण्यासाठी निधी द्या, नाहीतर वेळ प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागू शकतो. आता मुळात पार्थ पवारांचे हे आदेश राष्ट्रवादीचे मंत्री खरंच पाळणार का, इथून सुरुवात आहे. अशात सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची बँक खाती, पक्षाची तिजोरी सगळंच आता पवार कुटुंबाच्या हातात एकवटलेलं असताना पार्थ पवारांनी अशा पद्धतीचा आदेश का दिलेत आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. आता नेमकं काय घडतंय ते सांगते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निधी संकलनाबाबत एक मोठी घडामोड समोर आली आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्यासाठी आणि आगामी राजकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय महासचिव पार्थ पवार यांनी पक्षाचे मंत्री आणि आमदारांना पक्ष निधी जमा करण्याचं ठराविक उद्दिष्ट दिलं असल्याची माहिती मिळाली आहे. एबीपी माझाच्या विश्वसनीय सूत्रांनुसार मंत्र्यांना पक्षाला ठराविक रक्कम द्यायची आहे, तर आमदारांना अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून विकास कामांसाठी दिलेल्या शासकीय निधीतील काही हिस्सा पक्षाला द्यायचा आहे. आणि सर्वात कडक इशारा म्हणजे निधी न दिल्यास मंत्रिपदाचा राजीनामाही घेतला जाऊ शकतो असं म्हटलं गेलंय. मुळात अजित पवारांच्या जाण्यानंतर पक्षाची आर्थिक स्थिती पाहता 28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन यासारखे अत्यंत वजनदार खाते होते. दिलीप वळसे पाटील वगळता अर्थ खात्याचा आवाका असलेला नेता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाहीये. त्यामुळे पक्षाची आर्थिक घडी बसवण्यासाठी पार्थ पवार यांनी हे कठोर पाऊल उचलल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. तर पक्षाची संघटनात्मक वाढ आणि पक्षाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी खासदार पार्थ पवार यांनी मंत्री आणि आमदारांना पक्ष निधीसाठी ठराविक आर्थिक लक्ष दिल्याची माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळते. सूत्रांच्या माहितीनुसार मंत्र्यांना पक्ष निधीसाठी निश्चित रक्कम जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आमदारांनाही अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विकास कामांसाठी उपलब्ध करून दिलेल्या निधींपैकी ठराविक रक्कम पक्ष निधीसाठी देण्यास सांगण्यात आल्याचं समजतंय. पक्षाची आर्थिक ताकद वाढवण्यासाठी आणि आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निधी उभारणीवर विशेष भर दिला जात असल्याचं सांगितलं जात आहे. आणि यासाठी मंत्री आणि आमदारांनी पक्षाकडे आर्थिक योगदान करावं अशा सूचना देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान पक्ष निधी संदर्भातील निर्देशांचं पालन न केल्यास प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागू शकतो अशा स्वरूपाच्या स्पष्ट सूचना काही लोकप्रतिनिधींना देण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. मात्र याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत कुठलीच प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. एवढंच नाही तर राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांचं नियंत्रण देखील आता पवार कुटुंबियांच्या हाती असणार आहे. आता ते कसं तर म्हटलं जात आहे की 29 एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या यादीमुळे पक्षातील मोठ्या फेरबदलांवर शिक्कामोर्तब झालाय. या यादीमुळे सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी ही नवी यादी अत्यंत गोपनीय पद्धतीने तयार करून थेट निवडणूक आयोगाकडे पाठवली. 29 एप्रिलच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रानुसार राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आपल्या दोन्ही मुलांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान दिलं असून जबाबदाऱ्यांचं वाटप पत्राद्वारे केलंय. पार्थ पवार यांना पक्षाचं राष्ट्रीय महासचिव तर जय पवार यांना राष्ट्रीय सचिव पद देण्यात आलंय. तर कामाची जबाबदारी वाटप करत असताना पार्थ पवार यांना पक्ष समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर जय पवार यांना राष्ट्रीय शिस्त पालन समितीचे अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन खजिनदाराची जबाबदारी सुद्धा ते पार पाडणार आहेत. त्यांच्या सोबत शिवाजीराव गर्जे यांना खजिनदार पद हे कायम ठेवलंय आणि त्यांच्याकडे लेखा परीक्षण आणि हिशोबाचे काम देण्यात आले. या सगळ्या जबाबदाऱ्यांचं वाटप 29 एप्रिलच्या यादीनुसार पाहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण अधिकार पवार कुटुंबियाच्या हाती असणारे असं या यादीकडे पाहून दिसतंय. पूर्वी बँक खात्यांचे अधिकार अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि खजिनदार वाय.पी. त्रिवेदी यांच्याकडे होते. या तिघांच्या स्वाक्षरीने पक्षाचे आर्थिक व्यवहार सुरू होते. आता नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये प्रत्यक्ष खजिनदाराचं काम जय पवार पाहणार आहेत. म्हणजेच पक्षाच्या अधिकृत आर्थिक व्यवहाराचं सर्वाधिकार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार, राष्ट्रीय महासचिव म्हणून पार्थ पवार आणि खजिनदार म्हणून जय पवार या तिघांकडेच असतील. नव्या बदलांमध्ये राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून प्रफुल्ल पटेल व वाय.पी. त्रिवेदी यांचा समावेश केलेला नाहीये. त्यामुळे त्यांना पक्षाचं कुठलंच आर्थिक व्यवहार सांभाळता येणार नाहीये. मात्र नवीन नियमावलीनुसार पक्षाच्या बँक खात्यांमधून पैसे जमा करण्याचे किंवा काढण्याचे जे सर्वाधिकार आहेत ते आता फक्त सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार या तिघांकडेच राखीव ठेवण्यात आले. एवढं सगळं होऊन त्यात आणखीन भर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना वगळण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. पुढे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी पार पडलेली प्रमुख नेत्यांची बैठक वादळी ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप अर्थ खातं परत मिळालं नसल्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी तीव्र खंत व्यक्त केली आणि यावरूनच कळतंय पक्षात किती अस्वस्थता पसरली आहे. शेवटी एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या दोन गोष्टी एकाच वेळी घडत आहेत. ते म्हणजे एकीकडे पवार घराण्याचं पक्षावर संपूर्ण नियंत्रण येत आहे आणि दुसरीकडे पक्षाच्या मंत्र्यांवर आणि आर्थिक दबाव वाढतोय. आता हे दबावाचं राजकारण पक्षाला एकसंध ठेवेल की आणखीन तडे जातील असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.